आता तुमची हरकत नसेल तर पारंपरिक पद्धतीने तरी तुमचं स्वागत करू शकतो ना? अगदीच, त्याबद्दल काहीच हरकत नाहीये. काय जेनी? हा आणा, कुठे आहे ते? जेनी, या या या. या. चला आता आम्हाला निघायला हवं. ओके. चला चला गाड्या काढूया. आलोच. संतोष. हा ताई. या राधिका ताईंना प्रसिद्धीचा सोस नाही असं ऐकलंय. हो ताई, मी पण ऐकलंय. आता पुढे काय करायचं तुम्ही सांगा. एक काम कर, ही मंडळी जिथे कुठे थांबली आहेत ना, आज रात्री तिथे आपले पत्रकार पाठवून दे. हो ताई. पुढे काय करायचं ते मी बघते. चालतंय ताई. बोल राधा, पोचलात का व्यवस्थित? हो, एकदम व्यवस्थित पोचलो आम्ही. पण आता कामाला सुरुवात करणार आहे म्हटलं आधी तुला फोन करून घ्यावा. बरं, तिथे तुझं काय चाललंय? इकडे काही नाही, आता डॅड येतोय राहायला, सो दोघांच्या आवडीचं काहीतरी जेवण वगैरे मागो, एवढाच प्लॅन आहे. खूप दिवसांनी येत आहेत ना राहायला. बरं ऐक ना. काय? आता डॅडचा विषय निघालाच आहे, तर मला मायाबद्दल तुला थोडंसं सांगायचं होतं. नंतर तू बिझी होशील, मग काही बोलता नाही येणार, म्हणून आत्ताच सांगायचंय. सांगू का? हा बोल ना. अगं, हा सगळा जो काही प्रकार झालाय ना, त्यामुळे डॅडचं असं म्हणणं आहे की माया थोडीशी डिस्टर्ब आहे. आणि मलाही ते पटलंय, म्हणजे ती जरी दाखवत नसली तरी ती आहे थोडीशी डिस्टर्ब. सो डॅडचं असं म्हणणं आहे तिला घेऊन कुठेतरी बाहेर वगैरे जाऊया का, जरा बरं वाटेल तिला. हो, अगदीच घेऊन जाते, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, तर आमचं असं ठरतंय की म्हणजे अर्थात माया रेडी असेल तर तिच्याशी बोलणं झाल्यावर आमचं ठरेल की मायाला घेऊन कुठेतरी काहीतरी प्लॅन करू व्यवस्थित छान. म्हणजे मी, डॅड, माया आणि शनायाच्या मम्मा. शनायाची मम्मा? ह्या कशा काय अचानक? शनाया सांगून गेली होती ना, त्या एकट्या असतात, त्या जरा बोर होतात, सो त्यांना पण जरा बरं वाटायला म्हणून मी त्यांना विचारलं, बाकी काय. चांगली कल्पना आहे, घेऊन जा, अगदीच घेऊन जा. गुरुनाथचं काही कळलं का? म्हणजे ते कुठे काय वगैरे? चांगल्या कामासाठी गेलीस ना तिथे, मग छान काम कर. हा, कामावर फोकस ठेव. उगाच नको ते विषय काढू नको आणि नको ते विचारही आणू नकोस मला. बरं, मला जे सांगायचं होतं तुला ते माझं सांगून झालंय, सो आता ठेवतो मी फोन. ओके, बाय. बाय. गुड नाईट. बाय. मॅम. जेनी, काय झालं? बाहेर कोणतरी भेटायला आलंय. तर कोण आलंय? आय डोंट नो. आय गेस मीडियावाले वगैरे असतील मॅम. मीडिया? असं वाटतंय. या चल. आनंद भाऊजी, काय काय चाललंय सगळं? हा, कोणी बोलवलं यांना इथे? काय गोंधळ सुरू आहे? अरे काय चाललंय काय आहे सगळं इकडे? हा, तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही इथे येऊ नका आज म्हणून, तरी तुम्ही आलात. अहो, पण एवढ्या मोठ्या मॅडम आपल्या गावात आल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स तर व्हायलाच हवी ना. अहो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण राधिका ताईंना असं प्रेस कॉन्फरन्स वगैरे घ्यायला आवडत नाही ना. म्हणूनच मी तुम्हाला मुद्दाम म्हणाले होते की तुम्ही येऊ नका. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी एवढी मोठी बातमी कशी सोडणार ना. आणि त्या जे काही करतायत ते आपल्या गावाकरताच ना. त्यांचं नाव आधीच खूप मोठं आहे, पण त्यांच्यामुळे आपल्या गावाला सुद्धा प्रसिद्धी मिळणारच आहे ना. अहो, मी कुठे नाही म्हणते, पण त्यांनी ऐकायला पाहिजे ना. तेच मी तुम्हाला सांगते, या बाबतीत मी कुणाचंही ऐकून घेणार नाही. पण मॅडम, प्रॉब्लेम काय ते तरी सांगा ना. हे पा, मी इथे या गावातल्या लोकांना समजून घ्यायला आली आहे, इथल्या स्त्रियांचं सुखदुःख जाणून घ्यायला आली, आणि त्यांचं दुःख समजून घेणं या छापून आणण्यासारखं काही नाहीये. नाही, या बाबतीत राधिका ताई चुकीचं बोलतायत असं मी अजिबात बोलणार नाहीये. हे बघा, ते त्यांचं काम करायला आलेत, ते त्यांना करू द्या. तुम्ही निघायत ना, उगाच त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही त्रास देऊ नका. जा. नाही ताई, आम्ही एवढे आलोच आहोत तर राधिका मॅडमला काहीतरी प्रश्न विचारावेच लागतील आणि त्यांनाही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतील.
अहो राधिका ताई तुम्हीच बघा काय ते. आता हे पण ऐकत नाही, तुम्हीच सांगा त्यांना काहीतरी. हे पाय, या बाबतीत मला जे सांगायचं ते सांगून झालंय. मला माझं काम करू द्या बास. आता कळलं या बाईंबद्दल मला इतका रिस्पेक्ट का वाटतो ते. तत्व म्हणजे तत्व. अहो काही लोक मीडियाला समोर बोलवून स्वतःचं कौतुक सांगत असतात, पण हिंमत त्याच्यातच असते जे समोर असलेल्या मीडियाला पण भिडकावून लावतात. येतंय लक्षात? तयारी कर, मी येतेच घेऊन मॅडमना. येऊ का राधिका ताई? हे पा सीमाताई, मी इथे काम करायला आले. प्लीज मला माझं काम शांतपणे करू द्या. अहो तुम्ही तुमचं काम करू नका असं मी तुम्हाला कुठे म्हणते, पण एकदा फक्त मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. बोला. हे बघा, तुम्ही गावात आलात, तुमच्या स्वागताचे फ्लेक्स तुम्हाला नको म्हणाला, आम्ही काढून टाक. तुम्ही म्हणाला तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायची नाही, आम्ही पत्रकारांना तसंही कळवलं. तरी ते माझ्या प्रेमा खातर आता इथे आलं, त्याच्यात माझा काय दोष आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही पत्रकारांना बोलव. ठीक आहे, मग तुम्ही बोलवलं असेल ना तर तुम्हीच त्यांना जायला सांगा. आता ते तर शक्यच नाही ना. कसं असतं ना, तुम्ही इथे फक्त काही दिवसांसाठी आला, तुम्ही तुमचं काम कराल आणि निघूनही जाल, पण मला तर याच गावात राहायचंय ना. त्यातनं आम्ही राजकारणात राजकीय माणसं, आता राजकीय व्यासपीठावर काहीही करायचं म्हटलं तर त्यांच्याशिवाय कुठलंच काम करता येत नाही. आणि असं असताना त्यांच्याशी संबंध खराब करायला कसं वाटेल राधिकाताई? तुम्हीच जरा विचार करा ना. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. मला तुमचं म्हणणं पटतंय, पण काय, मी इथे काम करायला आली आणि मला माझ्या कामाची जाहिरात करायची नाही. मला त्याचं क्रेडिट सुद्धा नकोय. अहो तुम्हाला तुमच्या कामाचं क्रेडिट नको ह्याचं कौतुक आहे मला, पण आमचं तसं नाहीये ना. कसं आहे, आम्ही कायमस्वरूपी गावासाठी राबणारी माणसं, रात्रंदिवस फक्त आणि फक्त गावाचा विचार करणारी माणसं. आता या गावातल्या बायकांसाठी, नवऱ्यानी सोडलेल्या बायकांसाठी आम्ही काहीच करत नाही आणि बाहेरची एक बाई येऊन त्यांच्यासाठी काहीतरी करते असंच वाटणार ना लोकांना. आणि असं जर घडलं तर या गावात माझी काय इमेज राहील ह्याचा तरी विचार करा ना जरा. आता मी तुम्हाला आग्रह नाही, विनंती करते, तुम्ही फक्त एकदा प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि तुम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल जे सांगायचंय ना ते सांगा. तुम्हाला या गावाच्या विकासाबद्दल जे काय करायचंय ना ते तुम्हीच त्यांना समजावून द्या. मी एकही शब्द बोलणार नाही, बाजूला तुमच्या बसून राहीन. फक्त लोकांना असं वाटू द्या की तुम्ही हे जे काय करताय ना त्याच्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे, बस. कसं आहे ना राधिकाताई, तुम्हाला तुमच्या कामाचं क्रेडिट नको आहे ना, काही हरकत नाही, पण तुमच्या कामामुळे मला क्रेडिट मिळत असेल तर मला तरी ते घेऊ द्या ना. तुम्ही फक्त एकदा प्रेस कॉन्फरन्स घ्या, मी तुमच्या कुठल्याही कामाच्या आड येणार नाही आणि तुम्हाला या गावामध्ये जे काही पाहिजे ना ते सगळं उपलब्ध करून देईन. हं? अच्छा, आता माझ्या लक्षात येतंय, मी इथे गावात आल्यापासून माझ्या नावाचा जो उदो चाललाय तो कशासाठी चाललाय. राधिकाताई, ओ तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. ओ हल्लीचा काळच असा आहे की तुम्ही जे काम करताना ते लोकांना ओरडून सांगावं लागतं आणि मी सुद्धा तेच करते. हे बघा, आता मी तुम्हाला शेवटची विनंती करते की तुम्ही प्लीज बाहेर चला आणि मीडियावाल्यांसमोर त्यांना त्यांची प्रश्नाची उत्तरं द्या. आणि मी नाही आले तर जे सीमाताई बोलतात तेच या गावचा कायदा आणि तुम्ही बाहेर येणं यातच तुमचा फायदा. येताय ना?
काय झालं सीमाताई? राधिका मॅडम येतील ना नक्की? हो येणार, त्या नक्की येणार. पण मगाशी त्या म्हणायला होत्या की हे बघा, मगाशी त्या काय म्हणाल्यात ह्याच्यापेक्षा जास्ती आता मी काय म्हणते ते महत्वाचं आहे. एवढी वर्ष तुम्ही ताई नाही ओळखताय. ताई एखाद्या गोष्ट बोलल्यात आणि ते झाली नाही, असं झालंय का कधी? नाही. नाही ना, मग यावेळीही तसं काही होणार नाहीये. काय बोलताय तुम्ही? सॉरी, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. आणि आमच्या वहिनी कुठलाही निर्णय पूर्ण विचारपूर्वकच घेतात. हो, आणि राधिका वहिनींनी एकदा का निर्णय घेतला की तो त्या बदलत नाही. आणि एवढ्या वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतोय, त्या नाही येणार. सो प्लीज तुम्ही जा इथून. हो, ऍक्च्युली तुमचा उगाचच टाइम वेस्ट होईल. प्लीज तुम्ही सिरियसली जा. प्लीज तुम्ही गेलात तर आम्हाला आमच्या कामाकडे लक्ष देता येईल. ताई अहो, तुम्ही तर म्हटलात मॅडम येणार आहेत म्हणून. तुम्ही बोलवा त्यांना, आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. त्यासाठीच आलो आहोत तिकडे. बोलवा. प्लीज. आनंद भाऊजी, काय काय चाललंय? अजूनही गोंधळ सुरूच आहे का? आणि तुम्ही का आलात? आम्ही काय ते हँडल करतो, तुम्ही जा इकडनं. नाही आनंद भाऊजी, थांबा, मी बोलते यांच्याशी. हा, चला आपल्या गावात आलेल्या राधिका ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राधिका ताई आपल्या गावचं भलं करण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या ज्या वेळी जे कोणी आपल्या गावच्या भल्याचा विचार करतं, त्यावेळी ही सीमाताई त्यांच्या पाठीशी उभी असते. एकदा सीमाताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चांगल्या कामासाठी नाही म्हणणं मला कधी माहितीच नाही. त्या बाबतीत या आधी माझ्याकडनं कधी विरोध झालेला नाही आणि या पुढेही कधी होणार नाही. म्हणूनच तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळालेला आहे. पण आता प्रस्तावना खूप झाली. राधिका ताई, मी तुम्हाला विनंती करते की आपल्या प्रेस कॉन्फरन्सला आता तुम्ही सुरुवात करा. चला या, बसा. या राधिका ताई, या या या, बसा. तर राधिका मॅडम, आजचा पहिला प्रश्न आहे. हा, एक मिनिट. तुम्ही मला काही प्रश्न विचारण्याच्या आधी मला तुमच्याशी बोलायचं आहे. नाही म्हणजे कदाचित माझ्या बोलण्यातनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. चालेल ना? हो चालेल. नाही, कारण त्यांच्या मनातलं कारण जरा वेगळं आहे ना. लहानपणापासूनच आपल्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे संस्कार झालेले असतात. आपण ते मनाच्या कोपऱ्यात जपलेले असतात. मोठं झाल्यानंतर ते आचरणात आणलेले असतात. पण मोठं झाल्यानंतर जेव्हा आपल्याला असं कळतं की या जगात आपल्यावरती झालेले जे संस्कार आहेत ते खोल आहेत, तेव्हा नेमकं कसं रिॲक्ट व्हायचं, या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं हे आपल्याला कळतच नाही. लहानपणी मला असं सांगितलेलं होतं की आपण जर लोकांशी चांगलं वागलो तर लोकही आपल्याशी चांगलंच वागतात. पण माझ्या बाबतीत नेमकं उलटं घडलंय. जर तुम्ही मला विचारलं की तुमच्या आयुष्यातले चांगले क्षण सांगा, तर मला विचार करून सांगायला लागतील, आठवायला लागतील. या गोष्टी जशा माझ्या बाबतीत घडल्या आहेत तशाच मंजा बरोबर, तिच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर घडल्या. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मग हे सगळं यांच्या बाबतीत का घडलं? अशी कोणती व्यवस्था नाही का त्यांच्या पाठीशी? अशी व्यवस्था असायला हवी. लहानपणी आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकलेलो असतो की लोकशाही म्हणजे काय. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं राज्य. पण
इथे मात्र आपल्याला कळतच नाही की इथे राज्य लोकांसाठी चाललंय का इथल्या लोकांना वेठीस धरून राजकारणी स्वतःसाठी हे राज्य चालवतात. या बायकांकडे बघून अनेक प्रश्न पडतात. मंजा आणि या सगळ्या बायका मुंबईत आल्या, त्यांनी त्यांच्या व्यथा माझ्या समोर मांडल्या. मग वाटलं इथे येऊन काम करूया, म्हणून मी आणि माझी सगळी टीम इथे आलो. आम्हाला खरं तर इथे येऊन शांतपणे काम करायचं होतं. अजिबात या कामाची प्रसिद्धी नको होती. या कामात ना आम्हाला आनंद घ्यायचा होता आणि या सगळ्या बायकांना त्यांचा आनंद परत द्यायचा होता. पण नेमकं सीमाताईंना तसं वाटत नव्हतं. अहो राधिकाताई, काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे तसं नाही. सीमाताई इथल्या प्रमुख आहेत, त्यांच्यामुळे गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळालाय. आता अशा या आदर्श गावामध्ये या बायकांवरती अन्याय होत आहे. मग सीमाताई शांत कशा बसणार? मग त्यांना वाटलं की आपणही या बायकांसाठी काहीतरी करावं. आणि म्हणूनच सीमाताईंनी आता ठरवलंय की या बायकांसाठी काहीतरी करायचं, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा. मी तुम्हाला नक्की सांगते की तुमच्यापैकी एकही बाई उपाशी राहणार नाही, रोजगाराशिवाय राहणार नाही. अशा त्यांच्या डोळ्यासमोर योजना आहे. हो ना सीमाताई? सीमाताईंसारख्या बाई तुम्हा सगळ्या, तुमच्या डोक्यात बऱ्याच योजना आहेत ना. या बायकांसाठी तुम्हाला काय काय करायचंय तुम्हीच आत्ता आतमध्ये सांगितलं मला. हो ना? मग हे सगळं मी कशाला सांगायला हवंय? त्यांना जे काम करायचंय त्याबद्दल सीमाताईच तुमच्याशी बोलतील. बोलाल ना तुम्ही? बोलते ना मी. प्लीज बोला. हे बघा, मी जे काय काम करणार आहे ना ते उद्यापासूनच सुरू होणार आहे. आणि हळूहळू आपल्या गावामध्ये काय बदल होणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना दिसणारच आहे. कसं आहे की मी काही बोलून दाखवण्यापेक्षा ना करून दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. त्यामुळे आत्ताची ही प्रेस कॉन्फरन्स संपली अशी मी जाहीर करते. पण तुम्ही नक्की असं कोणतं काम करणार आहात? प्लीज तुमच्या कामाचं स्वरूप थोडक्यात सांगा ना आम्हाला. हो, आणि गावातली बेकारी दूर करण्यासाठी नेमके कोणते उद्योगधंदे गावात येणार आहेत? मॅडम प्लीज सांगा ना, आम्हाला उत्तर हवी आहेत प्लीज. आम्हाला कळलं आम्ही त्यासाठी आलो आहोत तिकडे. मॅडम प्लीज सांग. बोला. सीमाताई, तुम्हाला जे क्रेडिट हवं होतं ते मिळालं ना? आता खुश आहात ना? मग द्या यांच्या प्रश्नांची उत्तर.